आज आपण मस्त झणझणीत चटपटीत अशी मसाला भाकरी कशी करायची ते पाहणार आहोत। तर ही भाकरी खायला खूप छान लागते। जर कधी भाजी आवडली नाही तर अशा पद्धतीची भाकरी नक्की करून पहा। तर ही भाकरी कशी करायची ते पाहूयात। त्यासाठी 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घ्यायचे। त्यातच मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची। 1 वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, 3 छोटे चमचे कांदा मसाला। तर इथे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। इथे मी झणझणीत करण्यासाठी मसाला जास्त टाकलेला आहे। चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर, 2 चमचे बेडगी मसाला, 1 चमचा मॅगी मसाला, चवीनुसार मीठ। आता यामध्ये एका लिंबाचा रस घालायचा आहे। मोठा लिंबू असेल तर एका लिंबाचाच घाला, छोटे असतील तर 2 घाला। आता हा सर्व मसाला व्यवस्थित असा कांद्याला मिक्स करून घ्यायचा, हाताने चोळून घ्यायचा आहे। तरी ते हा सर्व मसाला व्यवस्थित असा मिक्स करून झालेला आहे। तर आपण आता इथे भाकरी करून घेऊया। तर इथे मी 4 भाकरी करून घेतलेल्या आहेत। आता याच्या आपल्याला पापुद्रा काढून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने थोडासा पापुद्रा काढून घ्यायचा आणि आता याच्या आतमध्ये सर्व बाजूनी हा मसाला भरून घ्यायचा। हा सर्व मसाला असा कडेपर्यंत छान व्यवस्थित दाबून घ्यायचा आणि आता याच्यावर बारीक शेव टाकायची। आता शेव टाकून झाली आहे। आता हा पापुद्रा पुन्हा ह्याच्यावर ठेवायचा, दाबून ठेवायचं। आता अशाच पद्धतीने सर्व भाकरींचा पापुद्रा काढून सगळ्या ह्याच्यात मसाला भरायचा आणि त्यानंतर अशा एकावर एक ठेवा आणि ते मस्त अशी झणझणीत मसाला भाकरी तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।